नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजपासून खऱ्या अर्थाने आरटीईला सुरुवात झालेली आहे। नवीन नियम रद्द करून जुन्या नियमाच्या आधारावरती ही आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यापुढेही चालणार आहे। परंतु आरटीईचा प्रवेश अर्ज सादर करताना पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोण अर्ज करू शकतो आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, दुर्बल आणि वंचित गटातील बालकांना आरटीईच्या माध्यमातून स्वअर्थसहाय्यित ज्या शाळा असतात, विना अनुदानित ज्या शाळा असतात, खाजगी पोलीस कल्याणकारी ज्या शाळा असतात किंवा महानगरपालिकेच्या ज्या शाळा असतात त्या शाळांमध्ये आपल्याला प्रवेश मिळत असतो। आता आरटीईचा जो गोंधळ होता हा सर्वांना माहीत आहे, परंतु आता नव्याने आरटीईची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही ऑनलाईन प्रक्रिया 31 मे पर्यंत व्हॅलिड किंवा त्याची मुदत असणार आहे। आता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आरटीईच्या प्रवेशासाठी बालकांना इथे बघा तुम्हाला एक लिंक दिले, student.maharashtra.government.in ADM पोर्टल या साईटवरती जायचं आहे। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही लिंक देतो आणि या लिंकवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे। प्रवेशासाठी अर्ज करताना पालकांनी घर ते शाळा हे अंतर अचूक टाकावे। पालकांनी अर्जासोबत घराचा पत्ता, जन्म दाखला व जात प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे। अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी गट विकास अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून केंद्र प्रमुख, शासकीय शाळा, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळेचे प्रत्येक शाळेतील एक मुख्याध्यापक, शिक्षक, पालक शिक्षण स्वयंसेवी संस्था किंवा पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी हे सर्व सदस्य असतात। तर शिक्षण विस्तार अधिकारी समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत। अर्जात चुकीची माहिती दिल्यास संबंधित विद्यार्थ्याला त्याचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो असा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिलेला आहे। म्हणून मित्रांनो, तुम्ही अर्ज करताना एक लक्षात ठेवायचा, तुमची जी माहिती आहे अचूकपणे तुम्हाला भरायची आहे, कारण या समितीच्या माध्यमातून हे सर्व ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरिफिकेशन होणार आहेत, पडताळणी होणार आहेत आणि जर कुठेतरी तर वेगळं पण जाणवलं तर तुमचा अर्ज त्या क्षणी रिजेक्ट केला जाणार आहे, बाद केला जाणार आहे। आता आरटीईच्या माध्यमातून कोणाकोणाला प्रवेश मिळू शकतो अशी जर शंका असेल तर त्यांच्यासाठी अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती अ, ब, क, ड किंवा ओबीसी, एसबीसी, विशेष मागासवर्गीय, आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागासवर्गातील जे काही विद्यार्थी असतील ते, किंवा HIV बाधित किंवा प्रभावित बालके किंवा अनाथ किंवा दिव्यांग, म्हणजेच काय तर मित्रांनो, आरटीईच्या माध्यमातून कोणालाही ॲडमिशन मिळू शकतो। इथे जातीचा विषय नाही, सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरटीईचा लाभ मिळणार आहे, प्रवेश घेता येणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत हे महत्त्वाचा विषय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवासी पत्ता। यामध्ये रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज, फोन बिल, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादींपैकी तुम्हाला अर्जामध्ये पत्त्याचा पुरावा म्हणून हा कागद सादर करावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला जागेच्या संदर्भात जर तुमच्याकडे स्वतःची जागा जर नसेल तर दुय्यम निबंधक कार्यालयामधून 11 महिन्याचा जो भाडेकरार असतो हा रजिस्टर भाडेकरार तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर जन्माचा पुरावा जर तुम्हाला लावायचा असेल, म्हणजे तो लावावा लागतोच, पण जन्माचा पुरावा म्हणून तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचा कागद लावू शकता तर ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिकेचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील नोंदणीकृत दाखला किंवा आई वडील किंवा पालकांचे जे सत्यप्रतिज्ञापत्र असतं ते सत्यप्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्ही जन्माचा पुरावा म्हणून वापरू शकता। त्यानंतर मित्रांनो, 1 लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला तुम्हाला सादर करायचा आहे। जर तुमचा मुलगा किंवा पाल्य दिव्यांग असेल तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय अधीक्षक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक जे असतात त्यांच्याकडून 40% अधिक दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे। तसेच विद्यार्थी पालकाचे आधार कार्ड, तर आधार कार्ड जर नसेल तर तात्पुरत्या प्रवेशासाठी तुम्हाला 90 दिवसाची सूट दिलेली आहे। 90 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जर तुमचा प्रवेश निश्चित झाला तर तुम्हाला तो आधार कार्ड सादर करायचा आहे। त्यानंतर अनाथ जी मुलं असतील किंवा HIV बाधित जी मुलं असतील किंवा घटस्फोटित जी मुलं असतात त्यांच्यासाठी न्यायालयाचा जो निकाल असतो तो निकाल असणं आवश्यक आहे। तसेच विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू दाखला असणं आवश्यक आहे। अशा संबंधित सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला ॲडमिशन मिळणार
आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला RTच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर कोणते कोणते कागदपत्र लागतात, तसेच तुम्हाला कोण कोण अर्ज करू शकतो, तसेच अर्ज करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहे, किती लास्ट तारीख आहे, याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे, महत्त्वाचे आहे. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. सदर व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा, एक कमेंट्स करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.